नमस्कार. प्राचीन ऋषींनी नकारात्मकतेला रोखणारी आणि सकारात्मक ऊर्जा जपणारी शक्ती म्हणजे मीठ होय. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा गुपित माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं नक्की लिहा. बघा, जे ज्ञान आपण पाहणार आहोत, जे शिकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की अचानक इतकी संपत्ती कुठून आली. योगानंद म्हणायचे की जेव्हा तुम्ही विश्वाच्या अदृश्य शक्तींशी जुळवून घेता तेव्हा निसर्ग तुमच्या आत जे आहे तेच परत करतो. निसर्गाशी सुसंवाद साधण्याचे काही रहस्य इतके सोपे आहे की ते आपल्या डोळ्यांसमोर असतानाही अदृश्य असतात, जे तुमची आर्थिक ऊर्जा उघड करू शकतात. मिठापासून सुरुवात, पण लक्षात ठेवा, हे जादूटोणा नाही, अंधश्रद्धा तर अजिबात नाही. हे ऊर्जेचं विज्ञान आहे, चेतनेचं संतुलन आहे आणि आध्यात्मिक नियमांची समज आहे. योगानंद यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ योगी या पुस्तकात लिहिलेलं आहे की सर्व घटकांचा चेतनेच्या पातळीवर प्रभाव पडतो आणि मीठ, पृथ्वी आणि पाण्याच्या घटकांचं मिश्रण नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता आहे. आता कल्पना करा, जर तुम्ही ते योग्य ठिकाणी ठेवलं तर ते तुमच्या जीवनातील नकारात्मकता काढून टाकणार आणि तुम्हाला समृद्धीकडे घेऊन जाणार, नाही का? तर या व्हिडिओमध्ये आपण या 4 खास ठिकाणी मीठ ठेवल्यास काय होतं ते पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पण लक्षात ठेवा की या ठिकाणी मीठ ठेवल्यानं ते इतकं खोलवर परिणाम करतं ना की ते तुमच्या आत एक कंपन निर्माण करत असतं. तर चला पहिल्या ठिकाणाबद्दल बोलूया आपण. सर्वात सोपा पण सर्वात दुर्लक्षित, तुमचा मुख्य दरवाजा, तुमच्या घराचे प्रवेशद्वार. आता तुम्ही विचार करत असाल की मीठ आणि मुख्य दरवाजा यांच्यामध्ये काय संबंध आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही एक श्वास घ्या आणि हा विचार मनात येऊ द्या. मुख्य दरवाजा ही अशी जागा आहे जिथं फक्त लोक येत जात नाहीत, तर ऊर्जा देखील आत येते. आणि जर हा दरवाजा नकारात्मकतेने वेढलेला असेल तर आत जाणारी कोणतीही सकारात्मक ऊर्जा आत येतच नाही, तर ती तिथंच थांबते. प्राचीन भारतीय वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजा हा मुख्य ऊर्जा केंद्र मानला जातो. तिथं ठेवलेली कोणतीही वस्तू येणारी ऊर्जा रोखू शकते किंवा आकर्षित करू शकते आणि म्हणूनच नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असलेलं मीठ आपण वापरलं पाहिजे किंवा वापरलं जातं. मुख्य दरवाजाजवळ ठेवल्यास ते घरात प्रवेश करणाऱ्या नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. परंतु हे मीठ नेहमीच्या किंवा कोणत्याही धातूच्या भांड्यात ठेवू नये, तर एका विशेष भांड्यामध्ये ठेवावं. शक्यतो काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवावं. ते दरवाजाच्या कोपऱ्यात ठेवावं, जिथं ते थेट दिसत नाही, तर ऊर्जेच्या रेषेत आहे. आता तुम्ही विचाराल, हा फक्त एक मानसिक परिणाम आहे का? मी म्हणेन नाही, हे ऊर्जा विज्ञान आहे. जेव्हा तुम्ही भावना आणि श्रद्धेने एखादी गोष्ट स्थापित करता तेव्हा ती फक्त एक वस्तू राहत नाही, तर ती एक मंत्र बनते. परमहंस योगानंद म्हणाले, तुमचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. जेव्हा तुम्ही विश्वास आणि समजुतीने दारावर मीठ ठेवता तेव्हा ते संपत्ती, शांती आणि सौभाग्याचं दार उघडतं. बरेच लोक हे विधी करतात, परंतु ते आत्म्याला न समजून घेता त्याची नक्कल करतात आणि म्हणूनच त्यांना समान परिणाम मिळतात. उथळ आणि तात्पुरते असे परिणाम त्यांना मिळत असतात. परंतु जेव्हा तुम्ही योगिक दृष्टिकोनातून त्याकडे पाहता ना, तेव्हा तुम्हाला समजतं की ते केवळ वास्तू उपाय नाही, तर वैश्विक स्पंदनाशी जोडण्याचं एक साधन आहे. तेव्हा हे मीठ तुमच्या घराचे रक्षक बनतं. एक रक्षक जो केवळ संपत्तीला आत घेऊन तर येतोच, पण गरिबीलाही बाहेर ठेवतो. आता तुम्ही विचार करत असाल की जर मुख्य दरवाजावर मीठ ठेवल्यानं इतके बदल होऊ शकतात, तर इतर 3 ठिकाणी काय होईल? तर बघा, हेच रहस्य आहे. तुम्हाला वाटेल की केवळ वाराच बदलला नाही, तर तुमच्या जीवनाचा प्रवाहही दिशा बदलू लागले आहेत. तर हे पहिलं ठिकाण होतं मुख्य दरवाजा, पण ही फक्त सुरुवात आहे. अजून 3 ठिकाणे शिल्लक आहेत. त्याच्याबद्दल जाणून घेतल्यानं तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटेल की ही सर्व संपत्ती कुठून येत आहे.
आणखीन एक जागा जिथं मीठ ठेवल्यानं तुमच्या जीवनाची आर्थिक ऊर्जा आतून स्वच्छ होऊ शकते, ती म्हणजे तुमची तिजोरी किंवा ती जागा जिथं तुम्ही पैसे, दागिने किंवा इतर कोणत्याही मौल्यवान वस्तू ठेवता. हे ठिकाण फक्त भौतिक वस्तू साठवण्याचं ठिकाण नाही आहे, ते तुमच्या जीवनाच्या आर्थिक जाणीवेचं केंद्र आहे. तुम्ही कदाचित कधीही लक्षात घेतलं नसेल, पण ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात त्या ठिकाणची ऊर्जा तुमचे विचार, भीती, लोभ आणि अभावाच्या भावना सतत शोषून घेत असतात. आणि म्हणूनच बरेच लोक जरी ते पैसे कमवत असले तरी ते ठेवत नाहीत. परमहंस योगानंद म्हणाले की तुमची ऊर्जा जिथं तुमचे विचार स्थिर असतात तिथं जमा होत असते बघा. म्हणून तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागेसाठी स्थिरता आणि शुद्धता आवश्यक असते. आणि म्हणून मीठ यामध्ये एक अद्भुत भूमिका बजावू शकते. तुम्हाला फक्त एक लहान वाटी रॉक सॉल्ट किंवा साधं मीठ भरायचं आहे आणि ते तिजोरीच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. पण लक्षात ठेवा की ही वाटी कोणत्याही धातूपासून बनवलेली नसावी. माती, काच किंवा चिनीमातीच्या वाट्या सर्वात योग्य मानल्या जातात, कारण त्यांच्यात शुद्ध स्वरूपात ऊर्जा शोषून घेण्याची आणि उत्सर्जित करण्याची क्षमता असते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मिठाच्या वाटीमुळे संपत्ती येईल का? नाही, संपत्ती बाहेरून येत नाही तर आतूनच येते. मीठ त्या आतील ऊर्जेला संतुलित करतं. ते तुमच्या आर्थिक प्रवाहात अडथळा आणणारे भय, चिंता आणि लोभ शोषून घेत असतं. जेव्हा हे अडथळे दूर होतात तेव्हा तुमच्या आयुष्यात संपत्ती येऊ लागते. हा उपाय चमत्कारी नाही तर ऊर्जा शुद्धीकरणाची एक पद्धत आहे. जसे तुम्ही तुमचे घर स्वच्छ करता तसंच तुमच्या तिजोरीची ऊर्जा शुद्ध करणं आवश्यक आहे. आणि मीठ हे यासाठी एक उत्तम साधन आहे. आपण लक्षात ठेवा, हे मीठ दर 15 दिवसांनी बदललं पाहिजे, जेणेकरून ते कोणतेही जमा झालेली नकारात्मक ऊर्जा वाहून नेईल. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुम्ही तुमच्या तिजोरीला खोल विश्वासाने आणि श्रद्धेने स्पर्श करता आणि तिथून एक नवीन ऊर्जा प्रवाह सुरू होतो. अनेक साधक आणि योगिक विचारसरणीचे लोक वर्षानुवर्षे हे करत आहेत आणि त्यांनी स्वतःच्या जीवनात अनुभव घेतला आहे की जेव्हा तिजोरीची ऊर्जा शुद्ध होते तेव्हा संपत्ती केवळ येतेच असं नाही, तर ती टिकते, वाढते आणि स्थिरता प्रदान आपल्याला करत असते. आपल्या सर्वांना हेच हवं आहे, अशी संपत्ती जी केवळ हातातच नाही तर मनालाही शांती देते. हा उपाय जितका सोपा आहे तितकाच हा उपाय खोलसुद्धा आहे. म्हणून हे हलके घेऊ नका किंवा ते फक्त एक युक्ती समजू नका. ही विश्वाच्या शक्तीला समर्पित आहे, जी सर्वत्र, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक ऊर्जेमध्ये आहे. जर तुम्ही या भावनेने तिजोरीत मीठ ठेवलं तर तुम्ही फक्त एखादी वस्तू ठेवत नाही आहात, तुम्ही तुमची आर्थिक ऊर्जा शुद्ध करण्याचा संकल्प करत आहात. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हा संकल्प हळूहळू एक परिवर्तन घडवून आणेल, ज्यामुळे तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल की ही इतकी संपत्ती कुठून येत आहे. बघा, पण लक्षात ठेवा की ही एक फक्त सुरुवात आहे. आता तिसरं स्थान आणखीन गूढ आहे आणि त्याचा प्रभाव जीवनाशी खोलवर जोडलेला आहे. आता आपण तिसरं स्थान बघूया. तुम्ही ते जाणून घेण्यास तयार आहात का? जर असेल तर ते काळजीपूर्वक ऐका. आता आपण तिसऱ्या स्थानाबद्दल माहिती जाणून घेऊया, जिथं मीठ ठेवण्याचं रहस्य इतकं सूक्ष्म आहे की लोक अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतात आणि कदाचित म्हणूनच त्यांचे जीवन वारंवार मानसिक थकवा, गोंधळ आणि अपूर्णतेनं भरलेलं राहतं. हे स्थान तुमचे शौचालय किंवा बाथरूम आहे, जिथे आपण शरीर शुद्ध करतो पण अनेकदा ऊर्जा शुद्ध करायला विसरतो. परमहंस योगानंदांनी लिहिलेलं की खरे शुद्धीकरण आतून सुरू होतं, पण ते आपल्या पर्यावरणावर देखील परिणाम करतं. बाथरूम किंवा शौचालय कितीही स्वच्छ असलं तरी त्याची ऊर्जा नेहमी जड आणि जडत्वाने भरलेली असते. जेव्हा ही ऊर्जा संपूर्ण घरात पसरते तेव्हा ती मानसिक आणि आर्थिक स्थिरतेला अडथळा आणते. या भागात मीठ ठेवल्याने हळूहळू हे जडत्व नाहीसं होतं. तुम्हाला फक्त एका लहान डब्यात भरलेले मीठ, विशेषतः दगडी किंवा समुद्री मीठ भरायचे आहे आणि ते शौचालय किंवा बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवायचं आहे. आणि
हे लपवून ठेवा जेणेकरून ते कोणाच्याही नजरेआड राहील, परंतु ऊर्जेच्या रेषांमध्ये सक्रिय राहील. हे मीठ त्या भागातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यास सुरुवात करेल. एका अदृश्य चुंबकाप्रमाणे हळूहळू वातावरण हलकी करेल. काही दिवसातच तुम्हाला लक्षात येईल की जिथं तुम्हाला पूर्वी ताण, थकवा किंवा गोंधळ जाणवत होता, तिथं आता सहजता आणि शांतीची भावना येऊ लागते. पण हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही ते फक्त वस्तू म्हणून नाही, तर ऊर्जा देणारं साधन म्हणून वापरता. दर 7 ते 10 दिवसांनी हे मीठ वाहत्या पाण्यात प्रवाहित करा आणि त्याऐवजी नवीन मीठ घाला. लक्षात ठेवा, हे विधी करताना कोणताही ढोंग किंवा अंधश्रद्धा नसावी, फक्त श्रद्धा आणि जागरूकता मात्र नक्की असावी. हा उपाय त्यांच्यासाठी आहे, हे त्यांचे घर केवळ 4 भिंतींची रचना नसून ऊर्जा केंद्र समजतात अशा लोकांसाठी हा उपाय आहे. बाथरूम किंवा शौचालय कितीही आधुनिक असलं तरी त्याची ऊर्जा अडथळे निर्माण करू शकते, विशेषतः मानसिक स्पष्टता, आर्थिक प्रवाह आणि कौटुंबिक सुसंवादात. आणि जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला आढळेल की जेव्हा जेव्हा घराचा हा कोपरा ऊर्जादृष्टी अशुद्ध होता, तेव्हा अनावश्यक वाद, गोंधळ आणि घरामध्ये आजारपण, निराशा पसरू लागते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी घराच्या या कोपऱ्याकडे विशेष लक्ष दिले. ते तिथं तुळशी किंवा गंगाजल शिंपडायचे आणि ऊर्जा संतुलित करण्यासाठी विशेष विधी करायचे. आजच्या युगात जेव्हा आपण या पद्धतींपासून दूर गेलो आहोत, तेव्हा मीठ हे एक माध्यम बनतं जे ते संतुलन पुनर्संचयित करू शकतं. जेव्हा तुम्ही आदरानं बाथरूमच्या एका कोपऱ्यात मीठ ठेवता, तेव्हा ते केवळ शुद्धीकरण विधी नसतं, ते एक जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे जे तुमच्या संपूर्ण घराच्या ऊर्जेचं शुद्धीकरण करतं. जेव्हा तुमच्या घरातील ऊर्जेचं शुद्धीकरण होतं, तेव्हा त्याचा पहिला परिणाम तुमच्या मनावर होतो आणि नंतर तुमच्या आर्थिक नशिबावर होतो. कारण शांत आणि संतुलित मन हे विश्वाची समृद्धी ज्याद्वारे वाहते ते प्रवेशद्वार आहे. हा विधी सोपा आहे, परंतु त्याचे परिणाम खोलवर आहेत. आणि जेव्हा तुम्ही ही प्रथा तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवता, तेव्हाच ते साध्य होतं. आता बघूया, आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की याचा खरोखरच इतका प्रभाव पडतो का? मी फक्त म्हणेन, एकदा प्रयत्न करा. या 3ऱ्या ठिकाणी 1 आठवड्यासाठी मीठ ठेवा आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्या, तुमचे मन आणि तुमच्या घरातील वातावरण कसं बदलू लागतं हे तुम्ही पहा आणि तुम्हाला लपलेला खजिना कसा सापडू लागतो याचा तुम्ही अनुभव घ्या. पण लक्षात ठेवा, ही फक्त 3री पायरी आहे. अजून एक 4था आणि शेवटचा टप्पा शिल्लक आहे, जो सर्वात खोल रहस्य आहे. तो टप्पा तुमच्या आणि विश्वातील नातं पुन्हा परिभाषित करेल. 4था आणि शेवटचा टप्प्याबद्दल बोलूया, जो तुमच्या घराची ऊर्जाच नाही तर तुमच्या जीवनाचे नशीब देखील पूर्णपणे बदलू शकतो. ती जागा म्हणजे तुमची झोपण्याची जागा, तुमची बेडरूम आणि विशेषतः तुमचा बेड. इथंच तुम्ही दिवसाचा थकवा, विचारांची खोली आणि भावनांचा गोंधळ दूर करता आणि इथंच तुम्हाला अवचेतन मनाचे सर्वात खोल दरवाजे उघडतात. परमहंस योगानंद म्हणतात की रात्र ही केवळ शरीराला विश्रांती देण्याची वेळ नाही, तर आत्म्याला प्रवास करण्याची वेळ आहे. आणि जर या प्रवास दरम्यान ऊर्जा अव्यवस्थित असेल तर तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा विस्कळीत होऊ शकते. म्हणून जर तुम्हाला तुमची झोप फक्त विश्रांतीची वेळ नसून ऊर्जा संचयित करण्याची वेळ हवी असेल, तर तुमच्या पलंगाखाली एका भांड्यात तुम्ही मीठ ठेवा, विशेषतः जिथं तुमचे पाय विश्रांती घेतात. हे मीठ तुमच्या झोपेदरम्यान येणारी नकारात्मकता शोषून घेतं, तुमचं अवचेतन शुद्ध करतं आणि हळूहळू तुमच्या आत असे विचार पेरतं जे संपत्ती, यश आणि सकारात्मक संधी आकर्षित करतात. दर 10 दिवसांनी हे मीठ बदलायचं आणि ते वाहत्या पाण्यात विसर्जित करा. पण हे करत असताना एक संकल्प करा, तुम्ही आता जागे व्हाल, तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वामी व्हाल. आणि जेव्हा तुम्ही 4ही ठिकाणी मीठ ठेवता,
लावता, म्हणजे मुख्य दरवाजा असेल, तिजोरी असेल, शौचालय असेल आणि पलंगाखाली जेव्हा तुम्ही एक ऊर्जावान ढाल तयार करता, जी नकारात्मकतेला बाहेर ठेवते आणि संपत्ती आणि समृद्धीला आमंत्रित करते, आणि मग तुम्हाला पैसे शांतपणे आत येताना दिसतील, जसं की कोणतेही कारण नाही, रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि जीवन अशा प्रवाहात वाहू लागतं जिथं चिंता, अपयश आणि अडथळे हळूहळू नाहीसे झालेले दिसून येतात. पण हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही हा उपाय केवळ एक युक्ती नाही, तर एक अंतर्गत सराव मानता, कारण विश्वाला खऱ्या श्रद्धेची गरज आहे, ढोंगाची नाही. तर तुमचा विश्वास असायला हवा. आणि जर तुम्हाला ही ऊर्जा कधीही थांबू नये असं वाटत असेल ना, हा प्रवाह कधी थांबू नये, यासाठी आजच हे ज्ञान तुमच्या जीवनामध्ये तुम्ही समाविष्ट करा. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमधील माहिती आवडली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसंच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.